आणि त्याला 7 बायका होत्या. बायका किती होत्या? आता होत नाही, पण पूर्वीच्या राजाला 7 बायका, 5 बायका, 4 बायका राहत होत्या. 7 बायकाचा संसार त्यांचा सुखाचा होता. तुम्ही आता नवरीकडेच पाहाल तर जमणार नाही बरं. ऐकण्या म्हणून नाही का हे सोंग आम्ही करत नाही का, ऐकण्याचा लक्ष विचलित होत आहे. तर 7 बायका राजा गोपीचंदाला होत्या आणि राजा गोपीचंदाचा कारभार सुखाचा चाललेला होता, सुखाचा. पण एके दिवशी काय घडलं? आई मैनावती रडत आहे आणि गोपीचंदाचा लक्ष आईकडे गेला. अगं आई, आपल्या घरी नौकर आहे, चाकर आहे, आपल्या घरी दास आहे, दासिनी आहे, धन आहे, द्रव्य आहे, सर्व काही आहेत. मग तुझा रडण्याचं कारण काय? त्यावेळे आई आणि राजा गोपीचंद या दोघांमध्ये संवाद झाला. संवाद, तो संवाद होता भक्तिमय. त्यावेळी आई म्हणाली, बाबा गोपीचंदा, तुझ्या वडिलाचंही जीवन असंच गेलं रे, आणि एक दिवस तूही असाच जाशील रे. मग काय करू गाई? एक काम कर म्हणे, गावात गुरु महाराज आलेले आहेत, त्यांच्या एकडावाला उठू नका, एक एकटी उठून येत चला ना. ते नवरदेव आता परणार नाही, लग्न झालं ना त्यांचा. तर तुझाही आयुष्य बेकार जाईल बाबा, म्हणून गुरु महाराज गावात आलेले आहेत, तू त्यांच्याकडून थोडा उपदेश घे बाबा, उपदेश. त्यावेळेस राजा गोपीचंद आईला होकार दिला, शब्द दिला. पण गंमत अशी झाली त्या ठिकाणी, त्याला होता बायका 7. 7ही बायका या मायबापाचा, मायेचा आणि मुलाचा संवाद ऐकत होत्या. आणि त्या 7ही बायकाच्या मनामध्ये विचार एका ठरला. इकडे आईची आणि पोराची मीटिंग झाली, तर तिकडे 7ही बायकांची मीटिंग झाली. आणि त्याच्या मीटिंग मध्ये ठरलं की आता मात्र राजाला महाराज बनू द्यायचा, राजाला महाराज बनू द्यायचं नाही. म्हणून आई बोलली आणि निघून गेली. आई गेल्यानंतर या 7ही बायका राजाच्या सभोवताल बसल्या आणि सभोवताल बसल्या आणि विचार मांडल्या. अहो राजेसाहेब, तुम्ही आईची गोष्ट ऐकू नका. का? तुम्हाला सांगतो म्हणे कथा. तुमची आहे की नाही, रातचे 12 वाजता जाते. ऐकता का? लक्ष कुठे आहे? म्हणून तुम्हाला असे लग्न बिग्न लावायचं म्हणलं तर मस्त समजते. कथा ऐकायचं झोपला नाही का? असे लग्न तर तुमचे झालेच असतील ना, नाही का? बिना लग्नाची तर नाही तुम्ही, आपसात बोलू नका. तर महाराज म्हणे, तुमच्या जे आई आहेत ते त्या महाराजाकडे रात्र 12 वाजता जातात. आणि आजही उपदेश काही दिवसा होत. इथं उपदेशी लोक आहेत ना, उपदेश दिवसा होते का? होते का? होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही. तुम्हाला उपदेश दिवसा झाला का?
उपदेश दिवसा झाला का रात्र झाला? जय. आम्हाला उपदेश रात्र झाला. एका रात्रीनं नाही झाला तर दुसऱ्या रात्री सुद्धा आला. उपदेश रात्र दिला जाते, कारण रात्र मन चंचल राहत नाही आणि दिवसामध्ये मन हा चंचल असते, म्हणून रात्र उपदेश. आणि उपदेश घे रे बाबा म्हणून सांगितले तर हो म्हटले आहे. पण इकडे राजाच्या मनात भूत शिरला. राजा आई सांगितलेला शब्द सोडून दिला आणि आपल्या बायका जे सांगितले त्यांची ऐकू लागला. त्यावेळेस मात्र आई खूप नाराज झाली. आई खूप नाराज झाली. पण होणारी कथा, गावात महाराज आले होते जालंधरनाथ, नवनाथापैकी एक आहे. आणि हा जालंधरनाथ गावाच्या बाहेर राहला. गावाच्या बाहेर डोक्यावर काळ्याची मोडी आणे, पण डोक्याला चिपकून येत नव्हती, पण येत होते त्याच्यासोबतच. गवताचा भारा आणि तोही त्याच्या डोक्यावर येत होता, पण डोक्याला चिपकून येत नव्हता. एवढे शक्तिशाली महाराज होते जालंधर. तर या जालंधरला मारण्याचा कट राजा गोपीचंदाने रचला. आणि आपल्या महालामध्ये गड्डा खणला. गड्डा खणला मोठा भारी. आणि एक दिवस त्या महाराजांना आपल्या महालामध्ये बोलवला. आणि एवढा मोठा शक्तिशाली महाराज महाराज बोलवल्यानंतर राजाचा आदेश होता. महाराज आले. येता बरोबर क्षणाचाही विचार केला नाही. क्षणाचाही विचार केला नाही. राजा गोपीचंद एक लाथ मारून त्या गड्ड्यामध्ये ढकलून दिला. आणि वरून घोड्याची लीक भरून दिला. तर मैनावतीचा क्रम होता. राजाची राणी होती मैनावती. पती मरण पावले होते. रात्र 12 वाजता जाय. ज्या काही 2 गोष्टी होत्या त्या करे परमार्थाच्या, आणि रात्रोच आपल्या घरी ये. असा नित्यक्रम चालू होता. आणि या बाया गोपीचंदाला सांगल्यामुळे गोपीचंदाचा मूड बिघडला आणि त्या महाराजाला लाथ मारून खड्ड्यात ढकलून दिला आणि वरून खड्डा बुजवून दिला. महाराज असा ज्ञानी होता की त्याने त्या गड्ड्याच्या आतमध्ये छत तयार करून सुरक्षित होता. कारण ते सिद्धी रिद्धीवाले होते. जानुशावर घेऊन जाणवरीवर जानुशावर घेऊन झाले. आता हे लोक एकपट्टी त्रसल्या. तर फोटो काढत आहे. जानुशावर जा नवरी जानुशावर इकडे रे. हे पार्ले झालं का? माझ्याकडे पाय. इकडून काढून टाका.
राजा गोपीचंद त्या महाराजांना गड्यात टाकून दिला आणि पाहते आपला राज्यकारभार सुखाने चालू आहे. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 6 महिने गेले. महाराजाचा पत्ता गावातही नाही ना, घरातही नाही, कुठेही नाही. तेव्हा मात्र त्या गावामध्ये महाराजांचा शिष्य आला. शिष्य आणि तो शिष्य विचार करते, अरे महाराज गेले कुठं, आपण काय करावं. पण तोही महाराज राहता गावाच्या बाहेर राहिला आणि एका गुराख्यासोबत 8 दिवस सतत गाई राखासाठी गेला. आणि त्याला विचारते, बापा गुराखी बुवा, माझ्यासारखा साधू तुझ्या गावात आला होता का. तेव्हा तो गुराखी घाबरला आणि सांगायला तयार नाही. अरे म्हणे तो राजा आहे म्हणे, मी सांगितलं तर मला फाशी होईल. म्हणून त्याने काही सांगितलं नाही. पण यांनी सांगितलं महाराजांनी, अरे म्हणे जो महाराज गोपीचंदाने जिथं टाकला असेल, मारला असेल, तरी मी त्याला जिवंत करतो म्हणे. आमच्याकडे मंत्र आहे म्हणे, पण फक्त तू सांग म्हणे. तेव्हा तो गायकी हळूच त्याला सांगितला, महाराज आमच्या गावात होते, गावाच्या बाहेर राहत होते, पण एके दिवशी राजा गोपीचंदाच्या वाड्यात गेला आणि त्या दिवशीपासून तो वापस घरी आला. असा म्हणता बरोबर या शिष्य राजाला गोष्ट समजली. आम्ही तर काही नाही, दोघं गुरुभाऊ असून तरी एकामेकाचे हातपाय धरून वाढतो नाही का. पण तो शिष्य तसा नव्हता. तो शिष्य असा होता की त्या गुरुच्या एवढीच पावर त्याच्याकडे होती. तर एके दिवशी तो शिष्यराज गेला राजा गोपीचंदाच्या वाड्यात. गोपीचंदाला संशय झाला. संशय आपलं बोलू नका. संशय कसा झाला म्हणाल, अरे असावालाच मी काढलो, हा पुन्हा असावालाच आला कोठू. म्हणून याच्या मनात संशय झाला. पण काय करायला, आला, त्याला नमस्कार केला, बसायला खुर्ची दिला. महाराज म्हणे, महाराज आमच्या वाड्यात येण्याचं कारण तरी सांगावं. त्यावेळेस मात्र महाराजांनी विचारलं, महाराज राजा गोपीचंदा, अरे माझ्यासारखा वेशधारी महाराज तुमच्या वाड्यात आला होता का. त्यावेळेस मात्र गोपीचंदाचा जो चेहरा होता तो छोटासा झाला आणि त्याच्या मुखातून उत्तर निघेना. पुऱ्या शरीराला घाम फुटला आणि गदगद झाला. राजा गोपीचंद गदगद झाला. त्यावेळेस पुन्हा शिष्यराज विचारते, महाराज सांगा, असा माझ्यासारखा वेशधारी महाराज आला होता का. त्यावेळेस मात्र राजा गोपीचंद राजा असूनही छोटासा झाला आणि त्या महाराजांचे पाय धरला. महाराज मी अपराधी आहे, मी अन्यायी आहे, मी दुराचारी आहे आणि खरोखर माझ्या हातून पाप घडलेला आहे. रडायला लागला. राजा रडायला लागला आणि तो तिथे भगवंताचा धावा करू लागला.
हा एवढा मोठा राजा असताना सुद्धा त्याला काही मार्ग सुचेना. त्यावेळी त्या महाराजाला विनंती करते, महाराज काही करा, पण माझं चुकलेलं आहे, माझ्या हातून घोर अन्याय झाला. तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा तुझ्या स्वरूपी सदा तर या संताकडे पाहिल्यानंतर मात्र या राजाचं काया पालट झाला. हकीकत सांगू लागला. हकीकत सांगत असताना नैनी नीर लोटे कंठी प्रेमा दाटे सजावटे आत्मा रूपा. राजाने म्हटलं, बाबा महाराज इथं गड्डा केलेला आहे आणि या गड्ड्यामध्ये त्या महाराजाला ढकललेला आहे. तो मेला की वाचला याच्याकडे माझा लक्ष नाही म्हणे. त्यावेळेस या शिष्य राजाने हिंमत दिली, अरे महाराजांना जसा स्थिती तसे तसा मी जिवंत करतो काढतो, पण आधी मी सांगतो ते उपाय तू पहिले कर. राजा तयार झाला आणि ती उपाययोजना करू लागला. उपाययोजना करत असताना पुतळे किती तयार कर म्हणे? 5 पंचधातूचे. तुमचा पुतळा किती धातूचा आहे? 7. किती धातूचा आहे? 7. पण यांनी सांगितला पंचधातू. पंचधातूचे 5 पुतळे तयार करणे. 5 आणि पहिला कुदळ या पुतळ्यावर मार म्हणे. जर का डायरेक्ट कुदळ जर त्या खड्ड्यावर मारला असता तर राजा गोपीचंद जागेवर जाऊन भस्म झाला. पण त्या 5 पुतळ्यावर, कारण आपला देह 5 तत्वाचा आहे, याला सुद्धा 5 देह आहेत. 1 मारला, 2 मारला, 3 मारला, शेवटचा जेव्हा 5 मारला तेव्हा तो साधू जशान तसा अंदरून हवेच्या वेगाने बाहेर आला.
जलजाव म्हणला तर जलजाव म्हणला तर त्याचा मंत्र चालू होता, पण वर हा शिष्य राज असल्यामुळे तो काही करू शकला नाही. पण तो जसा गड्ड्यातून बाहेर आला तसा मात्र त्या साधूचे पाय धरले. कोण धरला पाय? राजा गोपीचंद. शरण गेल्या विना काय होते फाडा, तुका म्हणे कुडा उद्धारीला. अशा प्रकारे राजा गोपीचंदाचा उद्धार होणार होता. मग राजा गोपीचंदाचा उद्धार झाला आणि राजा गोपीचंद आनंदित झाला आणि संताला आळवलं. पावन तुमचे चरण कमल प्रभु, पावन तुमचे चरण कमल प्रभु, तारिला मोचे नाम, तारिला मोचे नाम, तारिला मोचे नाम. पावन तुमचे चरण कमल प्रभु, पावन तुमचे चरण कमल प्रभु, तारिला मोचे नाम, तारिला मोचे नाम, तारिला मोचे नाम. हा कठीण कठीण है भव भय वाटे, नसते काही उपाय. नसते काही उपाय, नसते काही उपाय. मुनीच धरली दास तुझे रे, मुनीच धरली दास तुझी रे,